छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांच्या नावाचा इतिहास तुम्हाला सुद्धा माहित नसेल. 6 दिवसात जिल्ह्यांच्या नावाचा इतिहास दिवस पाहिला. छत्रपती संभाजीनगर पूर्वी या जिल्ह्याला खडकी असे ओळखले जायचे. त्यानंतर औरंगजेबाने हे शहर जिंकल्यानंतर त्याचे नाव औरंगाबाद असे ठेवण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन संभाजीनगर ठेवण्यात आले. जालना पूर्वी या जिल्ह्याचे नाव जनकपूर असे होते, त्यानंतर ते जालना असे झाले. काहींच्या मते जालना जिल्ह्याचे नाव कुडलेका नदी काठेवरती जालना शहरावरून पडले. परभणी या जिल्ह्याचे नाव पूर्वी प्रभावती देवीच्या नावावरून प्रभावती नगरी असे होते, ते बदलून परभणी करण्यात आले. हिंगोली हे नाव हिंगोला देवी या स्थानिक देवीवरून पडले. नांदेड नंद नावाच्या राजाने हे शहर वसवल्यामुळे याचे नाव नांदेड असे पडले. बीड वेद आणि पुराणात बीड जिल्ह्याचा उल्लेख अस्माकासा केला आहे. पांडव काळात त्याला चंपावती असे संबोधले जाई. धाराशिव हे नाव धारासूर नावाच्या एका राक्षसाहून ठेवण्यात आले. त्यानंतर एका मुस्लिम सुलतानीच्या काळात असलम अली खान याच्या नावावर उस्मानाबाद हे ठेवण्यात आले, पण पुन्हा त्याचे नाव बदलून धाराशिव असे करण्यात आले. लातूर लाटनगर किंवा लाटवडी म्हणून लातूर हे गाव ओळखले जायचं. पुढे जाऊन लातूर हे नाव ठेवण्यात आले. काही जण लाटदेश या संस्कृतीने हे नाव आलं असे म्हणतात. आता यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुमच्या जिल्ह्याच्या नावाचा इतिहास काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा.